FM कांतरी संघाने. त्याच्यानंतर अशीच एक लढत ठरली. 6 चेंडूंनी 12 धावा असताना षटकार मारून सामना आपल्या नावावर केला श्रेयस कदम यांनी आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आणि हा संघ दाखल झालाय उपांत्य फेरीत. राहुल वराडकर राईटम, ओव्हर द विकेट मारा करताना सलामीर प्रथमेश बेलचेडा. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पहिला चेंडू, पहिला चेंडू काहीसा लांब राहतोय आणि या ठिकाणी अतिरिक्त धाव पंच हात वर करतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्वागत केलं या ठिकाणी राहुल वराडकरचा. 6 धावांनी सुरेख फटका. एक चेंडू 7 धावा स्कोर कार्डवर लागलेत. सुरेख सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज असते नक्कीच ती सुरुवात या ठिकाणी प्रथमेश बेलचेडाने उमेश इलेव्हन संघासाठी करताना सुरेख फटका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड विकेट मारा करताना पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू गावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार प्रथमेश बेलचेडा यांच्या बॅट मधनं 2 गणगणित षटकार. उमेश इलेव्हन विरुद्ध विक्रम विक्रोळी असा सामना मैदानात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूवर मोठे प्रहार आले. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव देखील. 2 चेंडू 13 धाव स्कोर कार्डवर. प्रथमेश बेलचेडा घरातूनच सेट आलेत, सेटवर आलेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशे मारला फटका. त्याचे क्षेत्ररक्षक आहेत. फेकी केले, एक धाव मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा स्कोर कार्डवर. सुरेख खेळी प्रथमेश बेलचेडा यांच्या बॅटमधून आपण पाहतोय रोहन भोसले. पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सुरेख अशी फेकी. या चेंडूवर पण देखील एक धाव मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेग चेंडूचा जास्त होता, त्यामुळे हवा तसं बॅटशी संपर्क झाला नाहीये. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. केवळ एक धाव मिळते. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू राहुल वराडकर. सुरेख चेंडू. नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होत आहे. 2 षटकारांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 16.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सौरभ अंकुश. प्रथमेश बेलचेडा लयात दिसत आहेत आज. दोन मोठे प्रहार त्यांच्या बॅटमधनं आलेत. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली आहे 16. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः गेलेत. केवढे एक धाव मिळते. 30 ताराचा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक्झिक्यूट करू नाही शकले. बॅटशी हवाचा संपर्क झाला नाहीये. तडम्यांच्या झोन मध्ये चेंडू जात होता. पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 18. सुरेख असा चेंडू. 30 ताराचा चेंडू होता. साईल येत आहे चेंडू खाली आणि कोणतीही चुकी करत नाहीये आणि माघारी पाठवलाय. प्रथमेश बेलचेडा यांना पहिलं यश मिळतंय विक्रोळी संघाला आणि ते यश मिळवून देतोय सौरभ अंकुश. सुरेख असा झेल टिपला त्या ठिकाणी साईल यांनी. नवीन फलंदाज प्रथमेश बेलचेड्याची जागा घेत असताना प्रीतम परब. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 18 लॉट्स ऑफ 1 विकेट. लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख फटकेबाजी करत होता प्रथमेश. सुरेख चेंडू काही कळत नाहीये. नक्कीच धावचीची संधी आहे. या ठिकाणी संधी मुकली आहे. तोपर्यंत घेतलेली बाईकच्या स्वरूपातील एक धाव. सुरेख चेंडू टाकला होता सौरभ यांनी. सुरेख गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. केवळ 3 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ. सुरेखाचा चेंडू शरीराचा वेध घेऊन टाकलेला चेंडू होता. एक धाव मिळते. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या आणि आता धावसंख्येवर थांबली होती 20 वर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच या ठिकाणी कमबॅक आपण म्हणू शकतो जो सौरभ याने करून दाखवलाय. 30 तारा खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सन्मान दिलाय. एक धाव मिळते प्रीतम परब यांना. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 21. सुंदरवर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. केवळ 5 धावा खर्च केलेत आणि एक विकेट देखील माघारी पाठवलाय सौरभ याने. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक
हाताळण्यासाठी प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट मार करताना पहिलाच तेज तरार चेंडू काहीसा लांब लांब राहतोय. या स्टँड पासून पंच हातवर करतायत, दंडित करतायत. वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत आपण दोन पंच पाहतोय, सागर गुडेकर आणि रोहित तांबे. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू मिडऑनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू प्रथमेश या ठिकाणी डेड बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी केवळ एक धाव मिळते. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 24. पुन्हा एकदा सुरेख चेंडू एकदम मिळते. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केल्या विक्रोळी संघाच्या गोलंदाजांनी. या अगोदर जे सौरभने षटक हाताळलं होतं केवळ 5 धावा खर्च केल्या, एक गडी देखील माघारी पाठवला. त्यानंतर आता प्रथमेश 3 चेंडूंचा खेळ झालाय, केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत. सुरेख गोलंदाजी, मोठे प्रहार आले नाहीयेत. सुंदर असा फटका. डिक्लेअर झोन 2 धावांसाठी. रोहन भोसले सलामीर अजून देखील मैदानात. नक्कीच हा खेळाडू काहीसा घातक ठरू शकतो. बेट बॉल. सत्तावीस धावा स्कोर कार्डवर उमेश लेन विरुद्ध विक्रोळी सामना आपण मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा प्रथमेश, पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळते या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 29. माफ करा, 1 चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख असा चेंडू, बॅटशी संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा या मागील चेंडूची पुनरावृत्ती. या ठिकाणी 3 षटक संपले. स्कोर कार्डवर धावा लागलेत त्या. दोन्ही संघांना एक विनंती असेल की आपण थोडं फास्ट खेळायचंय, कारण आता आपण घड्याळात पाहतोय 4:30 वाजलेत. या पुढे अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. टीम मीटिंग काहीशी कमी करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, उशीर झालाय, अजून आपण विलंब न करता षटकांचे सामने खेळायला मिळतील यासाठी आपण दोन्ही संघांनी खबरदारी घ्यायची आहे आणि थोडे त्वरा करायचं आहे. एकदम वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सौरभ अंकुश, सुरेख फटका. प्रीतम परब याची बॅट आता बोलते. 6 धावा आले. 6 धावांच्या साह्याने स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 36. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये त्याच पॉवर मध्ये मारलेला फटका. 6 धावा. 2 गणगाती मोठे प्रहार प्रीतम परब यांच्या बॅट मधनं. सौरभ अंकुश या मागील ओव्हर योग्य प्रकारे हाताळली होती, पण आता काहीसे महागडे ठरतायत. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. प्रीतम परब जी धावसंख्या थांबत होती तिला तर पुन्हा मार्गावर आणले. 2 षटकांच्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागले 42. काहीसे महागडे ठरतायत, नक्कीच थांबावं लागेल प्रीतम यांना. सुरेख गोल फलंदाजी करताना पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहेच नो बॉल. तर या ठिकाणी नक्कीच जीवदान मिळालंय, बोनस धावा मिळालाय त्या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू आपण कुठल्याही निर्णयासाठी रिव्ह्यू ठेवला नाहीये. रोहन अंपायर रिव्ह्यू नाही आहे किंवा प्लेयर्स रिव्ह्यू पण नाही आहे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. रिव्ह्यू हा प्रकारच नाही आहे.
धन्यवाद. प्रीतम परब आपल्या लयात आलेत. तर या ठिकाणी नक्कीच येणारा चेंडू फ्रीटचा असेल. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि चेंडू निघालाय सीमारेषा पार. षटकार. स्कोर कार्डवर धावा लागले त्या 51. नक्कीच आपली हाफ सेंचुरी पूर्ण करतायत. या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ झालाय. तिन्ही चेंडूवर 3 लगातार षटकार. त्यामध्ये एक नो चेंडू. काहीसे जास्त महागडे ठरतायत सौरभ. 3 बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुरेख फटकेबाजी करताना या ठिकाणी प्रीतम परब. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 53. 53. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4थं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. सुरेख फटकेबाजी प्रीतम. चेंडूंमध्ये 25 धावा खर्च केले आहेत सौरभ यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख ब्लॉक पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिलाय. अशाच प्रकारचं क्रिकेट जर आपण खेळलो तर नक्कीच क्रिकेट आपल्याला पण सन्मान देतं. तर या ठिकाणी काहीच महागडे षटक. 26 धावा खर्च केले आहेत सौरभ यांनी. स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत त्या 56. 56. स्लॉगर मध्ये गोलंदाज कार्तिक. गोलंदाजी मार्कवर कार्तिक. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना या ठिकाणी नक्कीच यस्टन पासून लांब राहतोय चेंडू. व्हाईट बॉल. 57 ऑन स्कोर कार्ड. उमेश 11 विरुद्ध विक्रोंस विक्रोळी. सामना मैदानात. पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. अतिरिक्त धाव मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सौरभ कोणती चूक करत नाहीये आणि माघारी पाठवलाय. एक सेट फलंदाज तंबूच्या आसराला जाताना प्रीतम परब. चेंडू 29 धावा. अशी सुरेख सुंदर खेळी प्रीतम परब यांच्या बॅट मधनं. प्रीतम परब यांची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित कोडी.
पुन्हा एकदा सुरेख फटका. तर या ठिकाणी नक्कीच फटका तर सुरेख होता, पण नियमानुसार जर मातीमध्ये बॉल पडला असेल तर तो डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येईल. पुन्हा एकदा कोलडपचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटच्या खाली आला आणि डायरेक्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी प्रीतम बाहेर गेला. त्यानंतर अमित कोरी मैदानात आला आणि पहिल्या चेंडूवर चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पूल, पण या ठिकाणी पुन्हा एकदा तेच घडतंय, डेड बॉल. तर या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा पूल पॉवरफुल आणि ठरतोय सक्सेसफुल. पुन्हा एकदा षटकार येतोय. या ठिकाणी नक्कीच जर डेड बॉल नसते तर समीकरण काहीसं वेगळं असतं. 4 चेंडूवर 4 षटकार या ठिकाणी लगावले असते, पण या ठिकाणी काहीशी नियम आहेत. जर मातीमध्ये बॉल पडला तर तो बॉल डेड देण्यात येतो, पण अजून पण 2 चेंडूवर 2 षटकार आले. 70 झाला, 70 3 बॉल 70 झाला. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 70-70. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार, अजून 3 चेंडू शिल्लक. अंतिम षटक. पुन्हा एकदा सुरेख फटका होता, पण त्या ठिकाणी डिक्लेअर झोन. केवळ 2 धावा. नक्कीच आजच्या दिवसातील हाय स्कोर आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 72 रन्स. तर या ठिकाणी पुन्हा काहीसा चेंडू लांब राहतोय. व्हाईट बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 73. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. डीप मध्ये फिल्डर आहेत, फेकी केली आहे, तोपर्यंत केवळ 1 धाव मिळते. रोहन भोसले सलामवीर आहेत, पण यांच्या बॅट मधून अजून मोठे प्रहार आपण पाहिले नाहीयेत. शेवटचा चेंडू आहे, सामना करतील. नक्कीच हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क सुरेख झालाय, पण केवळ 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे 5 षटकांची खेळी या ठिकाणी समाप्त होते. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 75. जिंकण्यासाठी 76 म्हणजे आव्हान. या ठिकाणी विक्रोळी संघाला आजच्या दिवसातील हायजेस्ट स्कोर असेल. रंग भैया धन्यवाद पंकज. उमेश इलेव्हन, आपण आपलं क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे. यानंतर देखील 2 सामने आपल्यास खेळवायचे आहेत. विक्रोळी आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे, कारण आजच्या दिवसाले सामने थोडे उशिराच चालू झाले, परंतु आपण सहकार केलात का आजच्या दिवसात सर्व सामने मी खेळू शकू. प्रथम फलंदाजी करत असताना उमेश इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना
75 धावा जमा केल्या त्या 3 गणांच्या मोबदल्यात आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. तर विक्टोरियन्स संघाला सामना जिंकणारे 76 रन्स त्यांना जमा करायचे आहेत पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. उमेश इलेव्हन प्लीज आपलं सहकार्य करायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विक्टोरियन्स विक्टोरी आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. बारा चेंडूत 28 धावा प्रीतम परब याच्या बॅटमॅन निघाल्या. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश. त्यानंतर अमित कोळी याने एकूण 5 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी साकारली. त्यात 2 षटकारांचा समावेश आणि ते दोन्ही षटकार लांबच्या पल्ल्याचे होते. दरम्यान पुन्हा एकदा पंचांनी ताबा घेतला आणि विक्टोरियन्सची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. निखिल आणि रोहित सलामीची जोडी विक्टोरियन्ससाठी 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 76 धावांचं लक्ष गाठायचं आहे विक्टोरियन्सला पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. उमेश इलेव्हन आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी विक्टोरियन्सची मैदानात आलेली आहे. पंचाने देखील विकेटचा ताबा घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना या 2 संघांमध्ये विजयी संघ विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी या 2 संघात होईल. सामना होते सुरुवात. उमेश इलेव्हन क्षेत्ररक्षण करतोय. 76 धावांचं लक्ष गाठायचं आहे विजयासाठी विक्टोरियन्स संघाला आणि सलामीची जोडी निखिल आणि रोहित मैदानात. कांजूरबाई आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष फिटे स्मृती चषक 2024 भव्य पावसाळी रबरबॉल स्पर्धा आज परिवार मैदानात संपन्न होत आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्या अंतिम दिवस. 2 दिवस सुरू असलेली स्पर्धा 8 अशा 2 विभागात विभागली गेली. 8 ओपनचे संघ आणि 8 सेशन वाईज संघाच्या 2 विभागात ही स्पर्धा खेळली जाते. स्पर्धेचा पहिला दिवस ही स्पर्धा SSS या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांस लाईव्ह घर बसल्या देखील बघू शकता. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. उमेश इलेव्हन आपला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. उमेश इलेव्हन बॉलर्स नेम प्लीज. रोहित भालेराव आणि निखिल सलामीची जोडी विक्टोरियन्ससाठी. आपण वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं आणि निर्णायक षटक घेऊन सूर्या रोहितसाठी. सूर्या जोरकस चेंडू आणि जोरकस फटका. स्वागत करतोय रोहित सूर्याचं या षटकाराने. 6 धावांनी आपलं खातं उघडतो. 6 धावांनी संघाचं खातं उघडतोय. बिनबाद 6. एक सुरेख सुरुवात. 76 धावांचा पाठलाग करत असताना सूर्या पुन्हा एकदा रोहितसाठी. आकुटपदा चेंडू त्यांचा निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल. थँक्यू. पुन्हा एकदा सूर्या रोहितसाठी. पुन्हा एक आकटटप्यात चेंडू आणि त्यावर धुडकावून दिला. त्या चेंडूला सीमारेषा पलीकडे परंतु नाही, तसं होत नाहीये. क्षेत्ररक्षक कॅच खाली आणि हा कॅच होतोय आणि रोहितची खेळी संपुष्टात येते.
पहिला झटका लागतोय विक्रोली संघाला रोहितच्या रूपात 6 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज प्रितेश जोशी संघाचा संघनायक. रोहित याची जागा घेण्यासाठी आलाय. 76 धावांचं लक्ष्य, एक भव्य दिव्य अशी भागीदारी रचली गेली ती उमेश इलेव्हन संघाच्या खेळाडूंकडून. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही मोठी धावसंख्या. 5 षटकांमध्ये 75 धावा त्यांनी जमा केल्या. या अगोदर सिल्व्हर्स्टर भिवंडी संघाने 72 धावांची धावसंख्या उभारली होती, परंतु ते तोडून आता नवीन 75 धावांचं लक्ष्य उभं केलं उमेश इलेव्हन विक्रोली संघासमोर. प्रितेश पहिले यश मिळते. रोहित भालेराव बॅक टू द पॅव्हलियन. पुढचा चेंडू सूर्याचा. एक चांगला चेंडू आणि चांगला चेंडू तो चांगला फटका, गगनचुंबी फटका, सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावांनी पुन्हा एकदा सलामी देतोय प्रितेश आपल्या सूर्याला. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते 1 गडी बाद 12, 76 धावांचा पाठलाग करत असताना विक्रोली हा संघ. पुन्हा एकदा रायटा मोडदोकीट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सूर्या. प्रितेश 6 धावांनी आपलं खातं उघडतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू सूर्याला दंडित करतात पंच. अवंत धावेत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 1 गडी बाद 13. 5 षटकांमध्ये 76 धावांचं लक्ष्य गाठायचं हा सामना जिंकण्यासाठी विक्रोली संघाला. त्याची सुरुवातच रंगलेला 2 षटकार एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सूर्या. पुन्हा एक फुऱ्यात टाकलेला चेंडू त्यावर भुरकावून देतोय. स्टट धाव षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 19. वैयक्तिक 12 धावांवर नाबाद आहे. 2 चेंडूत 12 धावांची खेळी साकारली होती प्रितेशाने. 76 धावांचं लक्ष्य. मोठं लक्ष्य आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला षटकार चौकारांची आतिषबाजी करणं भागच आहे. आणि त्याचाच विचार करता प्रितेश आणि निखिल फलंदाजी करतायत. यशस्वी चेंज होत आहे. प्रीतम परब पुढचा चेंडू सूर्याचा प्रितेशसाठी. पुन्हा चांगला षटकार. प्रितेशच्या बॅटमधून निघालेला 3रा षटकार. ह्या षटकातील 4था षटकार असावा. धावसंख्या आहे 25. आणि आजच्या दिवसातील षटकारांची 3री हॅट्रिक आहे. एक हॅट्रिक केतन म्हात्रे, एक दुसरा श्रेयस कदम आणि 3रा आता प्रितेश. सूर्याच्या गोलंदाजीवर चढवलेला हा प्रहार. षटकामध्ये 4 षटकार आले आहेत. पुन्हा एक अवांतर धाव. ऑफ स्टंपच्या टाकलेला बाहेरचा खूपच चेंडू पंचाने दंडित केलं आणि एका धावून धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 26. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला उसळी घेणारा चेंडू विसावतो यष्टकीच्या हातात. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या संमतीवर धावसंख्या 1 गडी बाद 26. विक्रोली संघ 76 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांमध्ये. थोडी घाई करायची आहे मित्रांनो, थोडी घाई करायची कारण 2 सामने यानंतर खेळवायचे आहेत. उमेश इलेव्हन विक्रोली इलेव्हन थोडीशी घाई करायची आहे कारण यानंतर 2 सामने आम्हाच खेळवायचे आहेत.
निखिल सज्ज होतोय. अमय लाड वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक निर्णायक षटक घेऊन मोईन वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक निर्णायक षटक घेऊन मोईन. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू यष्टेक चुकतोय परंतु बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती विकलन संघाला. विकलांची धावसंख्या पुढे सरकते. एक गडी बाद. 27 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ ओव्हर. प्रितेश हा मात्र चेंडू अवांतर असेल. पंच घोषित करतात वाईट चेंडू घोषित करतात. एक धावेने विकलन संघाची धावसंख्या पुढे सरकता. धावसंख्या होत होती 28 एका गड्याच्या मत बदलत. पुन्हा एकदा मोईन प्रितेश साठी. अवांतर चेंडू माफ करा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. एक गडी बाद 28. 76 धावांचा लक्ष गाठायचा विकलन संघाला पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. आकुट टपाचा चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय त्याला. षटकार 6 धावांची धावसंख्येत भर. धावसंख्या होती 34. 76 धावांचं लक्ष गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी विकलन संघाला. मोईनच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय प्रितेश. 4 षटकार या खेळातून साकारले आहेत. बॅटची हलकी कडा लागली आणि चेंडू थर्मनच्या दिशेने जातोय. एक धाव मिळते ती प्रितेशला. एक धाव मिळते विकलन संघाला. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 35. मोईन निखिल निर्धाव चेंडू निखिलचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय निखिल मोईनचा सामना करण्यासाठी. पुन्हा एक ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. एका धावांची धावसंख्या भर. धावसंख्या होते 36. 40 धावांची अद्याप गरज हा सामना जिंकण्यासाठी विकलन संघाला. सुरुवात तर चांगली झाली आहे. 36 धावा दुसरं षटक सुरू असताना चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रितेश. वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय. 4 षटकार त्या खेळीमध्ये. स्क्वेअरली कंपाच्या डोक्यावरून मारलेला फटका उंच फटका. केवळ एका धावावर समाधान मानतो तो निखिल. एका धावावर समाधान मानतो विकलोचे खेळाडू. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 37. दुसरं षटक संपलंय. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स एंड ऑफ 2 ओव्हर्स. विकलोली हा संघ. थोडीशी घाई करायची आहे. काळोखाचं साम्राज्य वाढलंय. दोन्ही संघाला मी नम्र विनंती करतो पावसाळी क्रिकेट स्पर्धा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये सेकंड हाफचा हा शेवटचा सामना. यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलचे 2 सामने शिल्लक. तेव्हा घाई करायची.
वसीम वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन वसीम डावखुरा गोलंदाजी करेल अंकित साठी. अंकित आणि प्रितेश विक्रोलींची जोडी. प्रितेश 5 चेंडू 25 धावा. या 25 धावांमध्ये 4 उत्तुंग षटकार. खेळपट्टी राजून स्थिर. नवीन षटक वसीम फुल टच चेंडूचा समाचार घेतलाय. चौकार 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 41 निखिलच्या बॅटवर निघालेला चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एक मोठा फटका आणि आता मात्र निखिल बाद होतोय. दुसरा झटका लागतो तो विक्रोली संघाला 41 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज श्रेयस इंदुलकर मैदानात येतोय. एक आक्रमक फलंदाज श्रेयस इंदुलकर मैदानात. जागा घेतो तो निखिलची खेळी संपुष्टात येते. निखिलने आपल्या खेळीमध्ये 12 धावांची खेळी साकारली. त्या 12 धावांमध्ये 1 चौकार आणि 1 षटकारांची साथ होती. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या असतील. धावसंख्या आहे 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोली संघ 76 धावांचं लक्ष गाठायचं पुढच्या फेरीत पात्र होण्यासाठी, दाखल होण्यासाठी. वसीम पुन्हा एकदा सज्ज होतोय. श्रेयस सुरेख चेंडू. श्रेयसच्या बॅटची कणा लागून चेंडू इष्टींच्या मागे आला, परंतु एकच धाव मिळते. श्रेयस आपल्या एका धावाने खातं उघडतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 42. 2 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोली संघ 76 धावांचा पाठलाग करत असताना वसीम पुन्हा एकदा बहारदार फलंदाजी करत असल्या रोहित समोर, प्रितेश समोर. डावखुराचा गोलंदाज. पंचांकडे पायचीच अपील करतात, पण पंच फेटाळून लावतो, कारण बॅटची एज लागली असल्या कारणाने चेंडू ट्रॅव्हल झाला. पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते, ती प्रितेशला. 1 धाव मिळते विक्रोली संघाला. धावसंख्या होते ती 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात हा संघ. पुन्हा एकदा वसीम श्रेयससाठी. काहीसा चुकतोय श्रेयस. टाइम प्रॉपर होत नाहीये, मिस हिट होतोय. निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा वसीमच्या हातामध्ये. धावसंख्या असतील 2 गडी बाद 43. पुन्हा एक नो. पंच दंडित करतायत वसीमला आणि ह्याच्यानंतरचा चेंडू हा फिट असतील. श्रेयस त्याला बाळाला गेला. श्रेयसला मोठी पर्वणी आहे. फ्री हिटचा चेंडू खेळायला मिळतोय आणि फ्री हिट वरती आपल्याला धाव करणं गरजेचं आहे. वसीम चुकतोय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतं.
धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 44. तिसरं षटक मार्गस्थ असताना वसीम सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची षटकाने होते सांगता. धावसंख्या स्थिर. 2 गडी बाद 44. समाप्त झालेले 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष गाठायचं. हा सामना जिंकला ते विक्रम संघाला. प्रितेश आणि श्रेयस ही जोडी खेळपट्टीवर थांब उभी आहे. प्रितेश 4 षटकार लगावले आहेत. त्यात 1 षटकारांची हॅट्रिक त्याने साजरी केली आहे. सुरेख फटका. पंच डोक्यावरून मारलेला फटका. केवळ 2 धावा मिळत आहेत. मोईनच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा फटका लगावतोय तो प्रितेश. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते 46. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो मोईन. आता मात्र चूक होते ते प्रितेश कडून आणि प्रितेशला माघारी धाडण्यात यश प्राप्त होतंय ते मोईनला. तिसरा गडी बाद होतोय प्रितेशच्या स्वरूपात विक्रम संघाचा. आणि तर फलंदाज रोहन साळुंके. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. एक्सपी आहे. अंधेरी आंबोलीचा हा खेळाडू पाहूया विक्रोलेंसाठी कितपत मजल मारतोय ते. गोलंदाजी करेल मोईन आणि सामना करेल तो रोहन साळुंके. जोरकस चेंडू रोहनला समजला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातामधून विसावतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 46. 4 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोलेन संघ. पुढचा चेंडू मोईन यांचा. सुरेख चेंडू टाइमिंग प्रॉपर होत नाहीये. चेंडू विसावतोय यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो मोईन आपल्या संघासाठी. अर्थातच उमेश शिलेसाठी पुन्हा एकदा सज्ज. मोईन बॅटामध्ये विकेट. सलग तिसरा डॉट चेंडू. रोहनला बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू मोईनने टाकले आणि काहीसा बॅकफुटर गेला तो विक्रोली संघ. कारण 76 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 76 धावांचं लक्ष गाठत असताना आपल्याला मोठे फटके लगावणं अनिवार्य असतं, गरजेचं असतं. परंतु तसं काही चित्र दिसत नाहीये. पुन्हा एकदा मोईन सज्ज. रोहन आणि श्रेयस दोन्ही खेळाडू विकेटवर उठ. हा चेंडू डेट असेल. पुन्हा एकदा पावसाची हजेरी आणि जोरदार पाऊस. जसं आपल्या वेधशाहीनं भाकीत केलं होतं की आज आणि उद्या 2 दिवस वारंवार पाऊस पडणार आहे. खरंच वेधशाळा आता मात्र प्रॉपर खरी ठरली आहे. आणि पुन्हा हा डेड बॉल. रोहन मुसळधार पावसात चाललेला हा सामना विक्रोलेन्स विरुद्ध उमेश इलेव्हन. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. 4था चेंडू निर्धाव. षटकात होते सांगता. जवळ हा सामना उमेश इलेव्हन अपेक्षात घातलाय. परंतु 6 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. श्रेयस आणि रोहन खेळपट्टीवर थांब उभे आहेत. 6 चेंडूंमध्ये जवळजवळ 6 चेंडू 30 धावांची गरज. थोडीशी घाई करायची आहे उमेश इलेव्हन. थोडीशी घाई करायची आहे. यानंतर 2 सामने खेळवायचे.
डेड बॉल. अमित कोहली वैयक्तिक प्रदर्शन संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन श्रेयसच्या बॅटमधून निघालेला फटका. त्यांचं सिग्नल करायचंय. षटकार. आणि हा झेल सुटतोय. चार चेंडूंमध्ये 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी विक्रोळी संघाला. रोहनच्या बॅटमधून निघालेला षटकार. सुरेख फटका. 6 धावा. धावसंख्या होते ती 59. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर वाईड. धावसंख्या होते 60. 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी विक्रोळी संघ. 3 चेंडू 16 धावांची गरज. काही होऊ शकतो. काही होऊ शकतं. 6 षटकार. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावा. मॅच होते कुठे आली कुठे. धावसंख्या आहे 65. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 66 माफ करा. दहा धावांची गरज. दोन चेंडू 10 धावा. आकुट टपलेला चेंडू. सुरेख चेंडू. आणि आता मात्र यशस्वी होतोय गोलंदाज निर्धाव चेंडू टाकण्यासाठी. शेवटचे चेंडू. 1 चेंडू 10 धावा. आता मात्र आपल्याला नो अवांतर धाव्यावर लक्ष द्यायचं आहे. नो धाव नो चुकीचं ठरू शकतं. कारण हे क्रिकेट आहे आणि भले भले सामने अशा मोठ्या मोठ्या टीमने गमावलेले दिसत आहेत. शेवटचा चेंडू. स्लोअर ऑन प्रकारचा चेंडू. आणि हा सामना उमेश शिलवणने जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. उमेश शिलवण आणि सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीचे द्यायचे. सिल्वर स्टार भिवंडी प्रीतम परब या सामन्याचा सामनावीर. आपण व्यासपीठाजवळ यायचं. प्रीतम परब आणि सामनावीराचा सन्मान आमचे प्रफुल्ल पाटील साहेब करतील. उमेश इलेव्हन संघनायक नाणेफेकीसाठी जायचं. उमेश इलेव्हन मॅन ऑफ द मॅच. नंदू म्हात्रे यांच्या हस्ते यानंतरचा होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक होईल. पण प्रीतम या सामन्याचा सामनावीर प्रीतम परब. 7 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी. एक खतरनाक धडाकेबाज खेळी. प्रफुल्ल पाटील सर आमचे सन्मान करतायत प्रीतम परब यांचा.